सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असणारा भूगोल विषय, या भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आपणा सर्वांकडे असणं गरजेचं आहे. कारण या असणाऱ्या लॉकडाऊनमुळे किंवा या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सिलॅबस किंवा असणारा सिलॅबस जास्त आहे असं शासनाचं मत आहे, कवर होणार नाही. आणि म्हणून शासनाने काय केलेलं आहे, या असणाऱ्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील काही भाग त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. आणि वगळलेला भाग हा मी त्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला जाईल. मग त्यासाठी आपणाला प्रत्येकाकडं असणारं पाठ्यपुस्तक भूगोल विषयाचं असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आत्तापर्यंत आपण भूगोल विषयामध्ये पहिली 2 प्रकरणं अभ्यासली. लोकसंख्या भाग 1 आणि लोकसंख्या भाग 2 अशी 2 प्रकरणं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. त्यानंतर असणारं 3रं प्रकरण आहे ते म्हणजे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. मग या 3ऱ्या प्रकरणाला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे अभ्यासाला. मग या असणाऱ्या प्रकरणाच्या नावामध्येच 2 वेगवेगळ्या घटकांची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे किंवा 2 वेगवेगळ्या घटकांची आपणाला माहिती अभ्यासायची आहे. मग ते कोणते घटक आहेत? त्यामध्ये पहिला घटक आहे म्हणजे मानवी वस्ती. म्हणजेच अगदी मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत जर आपण पाहिलं तर मानवाच्या वस्तीचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. मग हे प्रकार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय किंवा पर्यावरणीय घटकांना अनुसरून त्या ठिकाणी वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. मग अशा अनेक काही किंवा अशा वेगवेगळ्या असणाऱ्या वस्त्यांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत? अभ्यासायचे आहेत. त्याचप्रमाणे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे काय? तर असणारी जी काही जमीन आहे, वस्ती करून राहणारी किंवा वस्तीच्या आसपासची असणारी जमीन मानवाने कशा प्रकारे त्याचा वापर केलेला आहे, म्हणजे उपयोजन, त्याचा वापर कशा प्रकारे केलेला आहे, हे देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. मग या प्रकरणाला प्रत्यक्षात सुरुवात करत असताना जर पाहिलं तर या असणाऱ्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक चित्र दिलेलं आहे, आकृती दिलेली आहे. पहा 3.1 म्हणून जी काही आकृती आहे ती आकृती पहा. ही असणारी आकृती ही प्रामुख्यानं सॅटेलाइट्स प्रतिमाच्या माध्यमातून घेतलेली ही एक छायाचित्र आहे. म्हणजेच उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेलं छायाचित्र आहे. मग या छायाचित्रामध्ये आपणाला वेगवेगळे घटक त्या ठिकाणी अभ्यासायला किंवा पाहावयास मिळत आहेत. म्हणजेच असणारा भूप्रदेश सारखा नाही आहे. काही उंच डोंगर आहेत, काही घनदाट जंगलं आहेत, काही मंद उताराचा भाग आहे, काही नदी वाहते किंवा दूरवरती त्या ठिकाणी काय दिसत आहेत? पर्वत दिसतो आहे. म्हणजेच त्या ठिकाणी या असणाऱ्या छायाचित्रामध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या भू आकार असणारं छायाचित्र आहे. मग हे छायाचित्र त्याचा रंग जर पाहिला तर रंग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असलेला दिसतोय. पहा, जशी प्रकृतीच्या दृष्टीने असणारी नैसर्गिकदृष्ट्या त्या ठिकाणी तो रंग दिसतोय. परंतु या असणाऱ्या चित्रामध्ये सर्वात वरच्या भागामध्ये, अति उंच भागामध्ये किंवा पर्वताच्या उंच भागामध्ये पांढरा रंग दिसतोय. मग हा असणारा रंग त्या ठिकाणी बोर्डाचा पाठ्यपुस्तक तयार करत असताना रंग संपला असं नाही. त्या ठिकाणची असणारी भूमीच त्या प्रकारची आहे. म्हणजे अति उंचावर असल्या कारणामुळे अति थंड हवामानाला अनुसरून त्या ठिकाणी बर्फाचं गोठवण झालेलं आहे. म्हणजेच पांढरा रंग काय दर्शवतोय तर बर्फाचं आच्छादन दर्शवतोय. मग या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक भागामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी 5 पॉईंट दाखवलेले आहेत. पहा, अ, ब, क, ड, ई असे 5 वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट दाखवलेले आहेत.
मग या पॉईंटला अनुसरून किंवा या असणाऱ्या चित्राचं निरीक्षण करून मानवाच्या दृष्टीनं उपयोगी असणारा प्रदेश कोणता, कोणत्या भागामध्ये मानव वस्ती करून राहू शकतो, याचं आपल्याला परीक्षण करायचं किंवा माहिती पाहिजे. मग जर पाहिलं तर अतिउंच डोंगराळ भागामध्ये असणारा भाग आहे. कसा आहे, अतितीव्र उताराचा भाग आहे, घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. त्यानंतर हा पॉईंट जर पाहिला तर त्या ठिकाणी काय आहे, मंद उतार किंवा अगदी डोंगराच्या पायथ्यालगत असणारा भाग आहे. त्यानंतर जर पाहिला तर मैदानी प्रदेश आहे, म्हणजे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं संचयन झालेलं आहे, सपाट प्रदेश आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर पूरतट असा असणारा भाग आहे. नदीने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन एक प्रकारे नदीच्या कडेला तट बांध तयार झालेला आहे आणि तो बांध म्हणजेच हे पॉईंट आहे. म्हणजे अशा या ब क ड अशा सर्व ठिकाणी मानवी वस्तीसाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग या ठिकाणी आकृतीच्या खालच्या बाजूला लिहिलेलं आहे पहा, आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजेच या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी दिलेले जे काही 6 प्रश्न आहेत, या 6 प्रश्नांची या ठिकाणी माहिती द्यायची किंवा उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. मग त्यामधील पहिला प्रश्न आहे, ब क ड पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल. म्हणजेच ब क ड या 5ही ठिकाणांचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ठिकाणं सांगितले आणि त्यापैकी कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि त्याचं कारण काय. जर समजा एखाद्या ठिकाणी होत असेल तर त्याचं नेमकं कारण काय हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर चित्राचं निरीक्षण करा. हे अतिउंच डोंगराळ प्रदेश आहे पहा. अशा उंच भागावरती हे ठिकाण आहे. मग या असणाऱ्या प्रदेशामध्ये मानवी वस्तीसाठी योग्य नाही आहे. का नाही आहे? कारण असणारा प्रदेश अतिउंच असणार आहे असा आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारी मृदा किंवा मानवी व्यवसायासाठी योग्य प्रकारची मृदा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्याचप्रमाणे मानवाला ये जा करण्यासाठी सोयीस्कर प्रदेश नाही आहे. त्याचप्रमाणे पाण्याची टंचाई किंवा हवामानामध्ये असणारा बदल, अशा अनेक काही कारणांमुळे अशा या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकणार नाही. म्हणजेच डोंगराच्या उंच भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होऊ शकणार नाही. त्यानंतर हे ठिकाण जर पाहिलं तर या ठिकाणी असणारं कुठं आहे ठिकाण, हे डोंगराच्या अतितीव्र अशा उताराच्या भागामध्ये असणारं हे ठिकाण आहे. मग अशा ठिकाणी किंवा अशा घनदाट अरण्याच्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही आहे. कारण मानवी वस्ती निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी सपाट जमीन असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मानवाबरोबरच वस्तीबरोबरच इतर लहान मोठ्या स्वरूपाचे व्यवसाय चालावेत अशा स्वरूपाची जमीन पाहिजे, मृदा पाहिजे. मग अशा प्रकारची परिस्थिती किंवा भूरचना या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे. म्हणून या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर हे ठिकाण कसं आहे, डोंगर पायथ्यालगत आहे. डोंगराच्या अगदी पायथ्यालगत असणारा भाग आहे. त्याचप्रमाणे असणारा भाग कसा आहे, सपाट आहे. त्याचप्रमाणे असणारी जमीन कशी आहे, विस्तृत अशा स्वरूपाची आहे. मग अशा या ठिकाणी मात्र मानवी वस्तीसाठी योग्य असं अनुकूल परिस्थिती किंवा भूरचना त्या ठिकाणची आहे. म्हणून या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. त्यानंतर या ठिकाणचा जर विचार केला तर हे कुठं स्थान आहे, नदीच्या किनाऱ्यालगत आहे. म्हणजेच नदीने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन ज्या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रदेशामध्ये हे ठिकाण आहे. मग अशा ठिकाणी देखील काय पाहिजे, मानवासाठी सोयीस्कर असा प्रदेश आहे.
सपाट जमीन आहे, गाळाचं मैदान आहे, पाण्याची उपलब्धता आहे, योग्य प्रकारचं हवामान आहे, म्हणजेच ये जा करण्यासाठी सोयीस्कर असा प्रदेश आहे. आणि म्हणून अशा भागामध्ये किंवा या ठिकाणी मानवी वस्तीसाठी योग्य असा प्रदेश मानला जातो. म्हणून क आणि ड अशा 2 ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. त्यानंतर ई या ठिकाणाचा जर विचार केला तर ई हे ठिकाण कुठं आहे? नदीनं वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेला नदीच्या काठालगत जे पूरतट आहे, या पूरतटावरती ई हे ठिकाण दाखवलेलं आहे. मग अशा या पूरतट ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, मग असा पाऊस झाल्यानंतर नदीच्या असणाऱ्या पात्राच्या भोवतालच्या प्रदेशातून पाणी वाहू लागतं. मग अशा वेळेस या पूरतट ओलांडून त्याच्या बाजूने त्या ठिकाणी काय होत असतं? पाणी वाहत असतं. मग अशा पूरतटावरती तयार झालेल्या वस्ती किंवा असणाऱ्या प्रदेशामध्ये वस्ती तयार होऊ शकत नाही आहे. म्हणजेच अ, ब, क, ड, ई या 5 ठिकाणांपैकी क आणि ड या 2 ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. कारण त्या ठिकाणची भूरचना, हवामान, मृदा ये जा करण्यासाठी सोयीस्कर प्रदेश आहेत. याच्या उलट अ, ब आणि ई या ठिकाणी मात्र मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही आहे. कारण ते मानवी वस्तीला प्रतिकूल अशा स्वरूपाचे प्रदेश किंवा ठिकाण असलेले दिसतात. म्हणजेच हे उत्तर सांगता येईल आपल्याला. त्यानंतर प्रश्न दुसरा, वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्तींची निर्मिती होणार नाही? का? अगदी पहिल्या प्रश्नाच्या उलट या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पहा, या असणाऱ्या छायाचित्रातील जे काही 5 घटक दाखवलेले आहेत, 5 ठिकाणं दाखवलेली आहेत, या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही असं विचारलेलं आहे आणि का? आता या ठिकाणी अ, ब आणि ई हे ठिकाणं जर पाहिली तर मानवाच्या दृष्टीनं प्रतिकूल अशा स्वरूपाचे आहेत. अ अतिउंच आहे, ब अति तीव्र उतारावरती घनदाट अरण्यात आहे आणि ई हे ठिकाण पूरतट भागामध्ये आहे. आणि म्हणून या तिन्ही ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही किंवा होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती जर पाहिली किंवा प्राकृतिक घटक जर पाहिले तर मानवाच्या दृष्टीने ते कसे आहेत? वस्तीच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत, योग्य नाही आहेत. आणि म्हणूनच त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही. क आणि ड योग्य आहेत, अनुकूल परिस्थिती आहे, म्हणून त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होते. त्यानंतर प्रश्न तिसरा, वरीलपैकी वस्ती निर्मितीकरिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात ते तुम्हास वाटते? तर वरीलपैकी जर पाहिलं, या चित्राचं जर निरीक्षण केलं तर त्या चित्रामध्ये कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, ठरू शकतात असे तुम्हाला वाटते? मग त्यामध्ये प्राकृतिक घटक म्हणजे त्या ठिकाणची असणारी भूरचना. मानवी वस्तीसाठी भूरचना योग्य पाहिजे का नको? पाहिजे. का अगदी दऱ्याखोऱ्यातनी अगदी तीव्र उताराच्या भागामध्ये कुठं वस्ती पाहिलेली आहे का तुम्ही? कमीत कमी वस्तीच्या स्थापनेसाठी किंवा राहण्यापुरती तरी जागा सपाट असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणची असणारी भूरचना ही योग्य पाहिजे, दलदलीची नसावी. उंच खडकाळ अशा स्वरूपाची किंवा सपाट अशा स्वरूपाची जर जमीन असेल, अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे वनक्षेत्र सोडून त्या ठिकाणी मानवी वस्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे अति घनदाट अशा अरण्याच्या भागामध्ये देखील मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही आहे. त्याचप्रमाणे काही अशी मानवी वस्ती आहेत की वनांमध्ये देखील आहेत. म्हणजेच वन्य असणाऱ्या वनस्पती, वनांतील असणारे प्राणी यांच्यावर ज्यांची उपजीविका भागते
अशी जी काही समाज आहे किंवा अशी जी काही लोक आहेत, हे लोक वनांमध्ये राहत असतात. म्हणजे त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे नदीचा किनारी प्रदेश, आता नद्यांनी वाहून आणलेला गाळ किंवा त्याच्या आसपासचा प्रदेश जो आहे, हो, या प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होत असते. कारण नदीच्या किनाऱ्यावरती मानवाला आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा त्या ठिकाणी पूर्ण होत असतात. उदाहरणार्थ, पाण्याची उपलब्धता असते, असणारी जमीन किंवा असणारी मृदा गाळाची किंवा सुपीक स्वरूपाची असते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारं हवामान योग्य प्रकारचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मानवासाठी ये जा करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी किंवा असणारा प्रदेश हा सोयीस्कर असा असतो. सपाट असल्या कारणामुळे सहजरित्या मानवाला ये जा करता येतं. त्याचप्रमाणे त्रिभुज प्रदेश असतात. मग अशा त्रिभुज प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होत असते. म्हणजेच वरीलपैकी जर पाहिलं तर निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात असं म्हटलेलं आहे. मग हे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, भूरचना योग्य प्रकारची आहे, वनांचं संकलन किंवा वनांचं असणारं आच्छादन कमी प्रमाणात, नदीचे किनारे, त्रिभुज प्रदेश, अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आहे पहा, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? बरोबर आहे. या ठिकाणी असा प्रश्न आहे की केवळ मानवी वस्तीसाठी प्राकृतिक घटकच कारणीभूत आहेत असं काही नाही. मग त्यासाठी आर्थिक घटक देखील कारणीभूत असू शकतात. म्हणजेच आर्थिक घटकांना अनुसरून देखील मानवी वस्ती निर्माण होत असतात. मग त्यामध्ये जर पाहिलं तर लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यामुळेच वस्तीत भिन्नता आढळते. आर्थिक घटक म्हणजेच एखाद्या ठिकाणी असणारे वनक्षेत्र, वनातून मिळणारी उत्पादनं. मग अशा भागामध्ये जरी वनांचं आच्छादन असेल, प्रतिकूल अशी भूरचना असेल, तरी देखील त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे खनिजांचं असणारं साठे ज्या भागामध्ये आहेत, अशा भागातील असणारी भूरचना प्रतिकूल असते, तरी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती निर्माण होत असते. म्हणजे अशा अनेक काही घटकांमुळे त्या ठिकाणी आर्थिक घटकाला अनुसरून मानवाने वस्ती निर्माण केलेली दिसून येते. उदाहरणार्थ, मध्य पूर्वेतील असणारी राष्ट्र, इराण, इराक, कुवेत, या ठिकाणी जी काही राष्ट्र आहेत, या राष्ट्रांचा जर विचार केला तर त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा असणारं तापमान जास्त आहे, असणारी मृदा रेताड स्वरूपाची आहे, तरी देखील त्या ठिकाणी खनिजांचं म्हणजेच खनिज तेलाचं उत्पादन किंवा नैसर्गिक वायूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणामुळे अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील असणारी सोन्याच्या खाणी किंवा ऑस्ट्रेलियातील असणाऱ्या सोन्याच्या खाणी, या असणाऱ्या प्रदेशामध्ये प्रतिकूल असं हवामान आहे, परंतु मिळणारं जे काही खनिज आहे हे कसं आहे, मौल्यवान स्वरूपाचं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत असलेली दिसते किंवा झालेली आहे. त्यानंतर असणारा पुढचा प्रश्न आहे 5वा, तो म्हणजे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होतो का? म्हणजेच असणाऱ्या भूरचनेचा किंवा त्या ठिकाणच्या हवामानाचा, असणाऱ्या खनिज संपत्तीचा, असणाऱ्या वनांचा त्या ठिकाणच्या असणाऱ्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो का, असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. हो, साहजिकच आहे, त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजेच त्याचं उत्तर असेल होय. कारण उपलब्ध साधन संपत्तीवरच त्या ठिकाणी व्यवसाय चालत असतात आणि त्या व्यवसायांवरतीच आर्थिक क्रिया निर्माण होत असतात.
जर त्या ठिकाणी प्राकृतिक घटकांच्या बाबतीत जर विचार केला, खनिजेच नसतील, तर खनिजे नसतील तर त्या खनिजांवर आधारित व्यवसाय चालतील का? नाही आहेत. म्हणजेच आर्थिक क्रियाच त्या ठिकाणी काय होणार आहे? कोलमडणार आहे. म्हणजेच आर्थिक क्रिया चालण्यासाठी प्राकृतिक घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणची असणारी साधनसंपत्ती खूप महत्त्वाची आहे. जर साधनसंपत्ती असेल तरच त्या ठिकाणी आर्थिक क्रिया घडून येणार आहे, हे त्याचं उत्तर सांगता येतं. त्यानंतर प्रश्न 6वा, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. म्हणजे कोणताही प्रदेश असेल, मग कोणत्याही प्रदेशात किंवा एखाद्या प्रदेशामध्ये क्षेत्रामध्ये वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणारे काही घटक आहेत का? का असं उगीचच कुठंही त्या ठिकाणी मानवाने वस्ती केलेली दिसत नाही आहे. मानव वस्ती तयार करत असताना किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा हंगामी स्वरूपाचं जरी त्या ठिकाणी वास्तव्य करत राहिला तरी त्या ठिकाणी काय करतो, तो सर्व घटकांचा विचार करून त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो. मग त्या ठिकाणी असणारी कोणत्या घटकांचा विचार करतो? तो अनुकूल भूरचनेचा विचार करतो. असणारी भूरचना योग्य आहे का? जमीन योग्य प्रकारची आहे का? किंवा काही दिवस आपल्याला या ठिकाणी काढायचेत, या दृष्टीनं त्या ठिकाणी काय केलं जातं? भूरचनेचा अनुकूल अशा भूरचना त्या ठिकाणी पाहिली जाते. त्याचप्रमाणे हवामान देखील योग्य प्रकारचं आहे का, हे अभ्यासलं जातं किंवा त्याचं पाहिलं जातं. कारण अतिउष्ण असं हवामान आहे, अति थंड असा स्वरूपाचं हवामान आहे, अशा प्रदेशामध्ये मानवाने वस्ती कमी प्रमाणात दिसते. म्हणजेच मानवाच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी योग्य प्रकारचं असं हवामान आहे अशा प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. अगदी उष्ण वाळवंटीय प्रदेशामध्ये देखील मानवाने काही भागांमध्ये वास्तव्य केलेलं आहे. परंतु कुठं? ज्या ठिकाणी मानवाला पिण्यायोग्य पाणी किंवा पिण्यापुरतं पाणी किंवा शेतीसाठी उपलब्ध असणारे पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणजेच अशा भागामध्ये त्या ठिकाणी मानवाने वास्तव्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्रियांच्या दृष्टीने देखील मानवाने विचार केलेला आहे. म्हणजेच आर्थिक क्रिया चालतील का, त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतील का, असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये चा वापर कशा प्रकारे करून घेता येईल, अशा प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे सामाजिक घटक देखील मोठ्या प्रमाणात विचारात घेतले जातात. त्याचप्रमाणे राजकीय घटकांचा देखील मानवी वस्तीमध्ये विचार केला जातो. कारण राजकीय परिस्थिती किंवा राजकीय घटक जर प्रतिकूल असेल तर अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होत नाही. उदाहरणार्थ 2 राज्यांच्या किंवा 2 देशांच्या सीमावर्ती भागामध्ये खूप कमी प्रमाणात मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. कारण त्या ठिकाणी त्या असणाऱ्या देशांचं जे राजकीय संबंध आहेत, हे संबंध कशा प्रकारचे आहेत यावरती त्या ठिकाणी मानवाने वास्तव्य केलेलं असतं. उदाहरणार्थ भारत पाकिस्तान या 2 देशांचा जर विचार केला तर त्या 2 देशांच्या सीमावर्ती भागामध्ये खूप कमी प्रमाणात लोकांचं वास्तव्य असलेलं दिसतं. वारंवार त्या ठिकाणी होणारे जे हल्ले आहेत किंवा दारुगोळा किंवा बॉम्ब टाकले जातात, यामुळे ते उद्ध्वस्त होतात आणि म्हणून अशा भागामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात असते. मग अशा देशाच्या किंवा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मानवाने वास्तव्य मोठ्या प्रमाणात केलेलं दिसतं. म्हणजेच अशा प्रकारे अनुकूल भूरचना, हवामान, आर्थिक क्रिया किंवा आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, अशा वेगवेगळ्या घटकांना अनुसरून त्या ठिकाणी मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. त्यानंतर पुढचा घटक आहे भौगोलिक स्पष्टीकरण. आता या असणाऱ्या छायाचित्राच्या आधारे जर पाहिलं तर मानव हा त्याला योग्य असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करत असलेला दिसतो. या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये मानव हा समाजशील प्राणी असून तो समूहाने राहतो. कारण सामाजिक बांधिलकीतून
गरजा निर्माण होतात. मानव काय करतोय? समूहाने राहणं पसंत करतो, असं एकट्यानं राहणं पसंत करत नाही. आणि या समूहाने राहण्यातून मानवाच्या गरजा किंवा मानवाच्या त्यातून काय झालेलं आहे, एकमेकाची बांधिलकी निर्माण झालेली आहे, समाजाची बांधिलकी निर्माण झालेली आहे. आणि या समाजाच्या बांधिलकीतूनच त्या ठिकाणी मानवी वस्तीची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण यामध्ये सामाजिक गरजेतून अनेक लोक एका ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधलेली दिसतात. मग ही सामाजिक बांधिलकी मग संरक्षणाच्या दृष्टीने असेल किंवा नैसर्गिक दृष्टी असेल, त्या ठिकाणी मानवाने काय केलेलं आहे, समाजाशी बांधिलकी निर्माण झालेली आहे, एकमेकाच्या गरजा निर्माण झालेल्या आहेत. आणि या गरजेतूनच या समाजात राहिल्यानंतरच मानवाच्या सर्व काही गरजा आहेत ह्या पुऱ्या होऊ शकतात, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेस ते लोक एकत्रित राहून विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी घरे बांधण्यात आली. मग अशा घरांच्या मांडणीलाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वस्ती असं म्हटलेलं आहे. मग या वस्तीच्या भागामध्ये जर पाहिलं तर मानवी अधिवास वस्तीच्या स्वरूपात दिसतो. म्हणजे मानवाचं जे काही राहण्याचं जे काही ठिकाण आहे, या ठिकाणाच्या किंवा सहवासातूनच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जे काही स्वरूप आहे ते कसं दिसू लागलेलं आहे, वस्तीच्या स्वरूपात त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. आणि तेथेच समूह जीवन जगू लागलेलं आहे. आणि या समूह जीवनातूनच मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रिया घडून आलेल्या आहेत. म्हणजेच मानवाच्या दृष्टीनं एकत्रित येऊन तो राहू लागला, राहण्यातून मानवाच्या गरजा वाढल्या, गरजेतूनच त्या ठिकाणी आर्थिक क्रिया देखील घडून आल्या. म्हणजेच एक प्रकारे मानवाची त्या ठिकाणी काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणात प्रगती होत गेलेली दिसते. त्याचप्रमाणे मानवी वस्तीच्या स्थानावरती केवळ एकाच घटकांचा प्रभाव पडतो असं काही नाही आहे. म्हणजेच मानवी वस्तीच्या स्थानावरती प्राकृतिक घटकांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्राकृतिक घटकांचा म्हणजे उंच डोंगराळ प्रदेश असेल, वन्यजन्य प्रदेश असेल, किंवा हवामान असेल, किंवा पाणी असेल, किंवा त्या ठिकाणची असणारी मृदा असेल, अशा अनेक काही घटकांचा किंवा असणारी खनिजे असतील, या सर्वांचा प्राकृतिक घटकांमध्ये समावेश होत असतो. मग असे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशा भागामध्ये मानवाने किंवा मानवासाठी योग्य घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे सांस्कृतिक घटक म्हणजे मानवाला योग्य अशी संस्कृती लाभलेली आहे. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती किंवा हडप्पा किंवा मेसोपोटेमिया नावाची संस्कृती, या संस्कृत्यांचा विकास या अशा प्रदेशामध्ये झालेला दिसतो की ज्या ठिकाणी प्राकृतिक घटक योग्य प्रकारचे आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक क्रिया ज्या ठिकाणी घडून येतात किंवा आर्थिक प्रगती साधण्यासाठी तो प्रदेश योग्य आहे, अशा प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे राजकीय घटकांचा देखील मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. जर राजकीय स्थैर्य त्या ठिकाणी जर योग्य प्रकारचं नसेल, योग्य प्रकारची परिस्थिती नसेल, तर मानवी वस्ती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. मग मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्तीची निर्मिती होत असते. म्हणजेच वस्तीची निर्मिती अशीच काही कुठेही होत नाही आहे. त्या ठिकाणी मानवाचं आणि पर्यावरणाचं एकमेकांचं सहसंबंधातून, एकमेकांच्या सहकार्यातून म्हटलं तरी चालेल, असं मानवी वस्ती निर्माण होत असलेली दिसते. मग या वस्ती निर्मितीमध्ये प्राकृतिक घटक जसे की उंच सकलपणा असेल, समुद्रसपाटीपासूनची उंची किंवा मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक, त्याचप्रमाणे या वनस्पतीच्या वस्तीच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरत असतात. उदाहरणार्थ कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणून ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे किंवा पाणी उपलब्ध आहे,
अशा भागामध्ये मानवाने वस्ती केलेली दिसते. म्हणजेच प्राकृतिक घटक प्रामुख्यानं ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, आर्थिक घटक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशा भागामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसून येतं. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजेच मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक. आता मानवी वस्तीच्या स्थानावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत, आर्थिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, त्याचप्रमाणे राजकीय घटक आहेत. असे वेगवेगळे घटक आहेत आणि या सर्व घटकांना अनुसरून त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत असते. हे आपण मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक पुढच्या तासाला पाहूया.